मित्रांनो नमस्कार। ही युडास प्लस ची वेबसाईट आहे। राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर युडास प्लस चे वेगवेगळे मॉड्यूल्स ओपन होणार आहेत। आज आपण दोन मॉड्यूल वर चर्चा करणार आहोत। त्यातलं पहिलं मॉड्यूल आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटीज आणि दुसरं मॉड्यूल आहे लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी आणि युजर मॅनेजमेंट। लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट याबाबतचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी पब्लिश केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे आणि तो व्हिडिओ या व्हिडिओसाठी फार उपयुक्त ठरणार आहे आणि म्हणून या दोनही मॉड्यूल बाबत आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला मित्रांनो आपण सुरू करूया। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज समोरच्या लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन पेज येईल। या ठिकाणी युडास कोड आणि पासवर्ड एंटर करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज येणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे टॅब्स पाहायला मिळतील। मागील सत्रामध्ये जी इन्फॉर्मेशन आपण भरलेली होती ती इन्फॉर्मेशन इंग्लिश आणि हिंदी यामध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकता। डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर 2024-25 ची इन्फॉर्मेशन आपण भरू शकता आणि नंतर ती इन्फॉर्मेशन घेऊन आपण 2024-25 चा डेटा अपडेट करू शकतो। मित्रांनो हे एक अत्यंत महत्त्वाचं पोर्टल आहे आणि त्यामुळे या पोर्टलच्या माहितीकडे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणा यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे। 2024-25 ची माहिती भरण्यासाठी प्रोफाइल अँड फॅसिलिटीज या टॅब वर क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर एक पेज आपल्या समोर येणार आहे। हे युडास प्लस चं स्कूल पोर्टल आहे आणि या स्कूल पोर्टलला सेक्शन 1 आणि सेक्शन 2 अशा दोन भागामध्ये विभागलेला आहे। आज आपण सेक्शन 1 चा पहिला पार्ट सेक्शन 1A जो अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत उपयुक्त आहे आणि ज्या सेक्शन मध्ये असलेल्या माहितीच्या आधारावर युडास प्लस च्या सर्व ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात आणि याच माहितीच्या आधारावर युडास प्लस चे सर्व पोर्टल काम करत असतात। समग्र शिक्षा अभियानाचा संपूर्ण बजेट सुद्धा याच सेक्शन 1A वर आधारित आहे। त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत। तर चला सेक्शन 1A वर आपण क्लिक करूया। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची सर्व बेसिक इन्फॉर्मेशन जी शासन मान्यता प्राप्त आहे ती आपल्या समोर येईल आणि या माहितीचा वर्षभर उपयोग शिक्षण विभागाद्वारे आणि प्रशासनाद्वारे केला जातो। यामध्ये पहिला पार्ट आहे 1.1 शाळेचं नाव आहे। हे नाव आपल्याला तपासून घ्यायचं आहे। यामध्ये जर काही बदल असेल तर आपल्याला जिल्हा कार्यालयाला संपर्क करावा लागेल। जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, तुमचं लोकेशन प्रकार या सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत। महसुली तालुका, गावाचं नाव, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं LGD नेम आणि जर आपली शाळा अर्बन मध्ये असेल तर अर्बन लोकल बॉडीचं नाव या सर्व माहिती आपल्याला तपासून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर शाळेचा ऍड्रेस आहे। हा ऍड्रेस अचूक असला पाहिजे। ऍट, पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट असा असला पाहिजे। गावाचा पिन कोड, आपली शाळा ज्या केंद्रात आहे त्या केंद्राचं नाव, विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ, त्यानंतर आपली शाळा ज्या ठिकाणी आहे त्या शाळेचं लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांश या सर्व माहिती आपल्याला एकदा पडताळून पाहायच्या आहेत। अक्षांश आणि रेखांश आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून सुद्धा चेक करू शकता। त्यानंतर 1.110 हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे। या ठिकाणी आपल्या शाळेचे जे कोणी प्रमुख असतील किंवा मुख्याध्यापक, प्राचार्य असतील त्यांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल ID अचूक नोंदवायचा आहे। शाळेचे जे प्रमुख असतील, इन्चार्ज असतील त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल ID या सर्व बाबी अचूक असल्या पाहिजेत। अनेकदा मुख्याध्यापक यांच्या ट्रान्सफर्स होत असतात किंवा मुख्याध्यापक रिटायर्ड झालेले असतात परंतु त्यांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर चेंज झालेले नसतात आणि त्यामुळे प्रशासनाला काम करताना अडचण निर्माण होते। ती अडचण सोडवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक यांची आहे। ही इन्फॉर्मेशन आपल्याला अचूक करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या शाळेचं जे व्यवस्थापन असेल अचूक आहे की नाही खात्री करायची आहे। खाजगी शाळांच्या बाबतीत
बाबतीमध्ये खूपच काळजी या व्यवस्थापनाच्या बाबत करायची आहे। जर शाळा विना अनुदानित असतील, अनएडेड असतील आणि जर आता त्या अंशतः अनुदानावर आल्या असतील तर त्यांनी आपलं मॅनेजमेंट अचूक करून घ्यायचं आहे। शाळेची जी कॅटेगरी आहे ती तपासून घ्यायची आहे। शाळेची कॅटेगरी शाळेचा खालचा वर्ग आणि वरचा वर्ग यावर आधारित असते आणि ही माहिती तपासायची आहे। यामध्ये जर बदल असेल तर काय करायचं आहे हे मी आपणास या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला कोणतीही क्वेरी मनात आली असेल तर तात्काळ आपण या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये लिहावी, त्याचं तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जर प्री प्रायमरी वर्ग असतील, प्री प्रायमरी म्हणजे अंगणवाडी सोडून नर्सरी असेल किंवा बालवाडी असेल, KG1 KG2 असेल, असे जर वर्ग आपल्या शाळेमध्ये सुरू असतील, विद्यार्थी प्रवेशित असतील आणि ते जर आपल्या या ठिकाणी जर आपल्या समोर नो असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यावं लागेल। त्यानंतर आपली शाळा मुलांची आहे, मुलींची आहे की को एज्युकेशनल आहे हे तपासून घ्यायचं आहे। जर आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक यांच्या सोबत शिक्षक किंवा त्यांचे क्लर्क, लिपिक ही माहिती भरत असतील तर त्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला या पोर्टलवर नोंदवायची आहे आणि ज्या ठिकाणी रिस्पॉन्डंट नाही आहेत अशा ठिकाणी मुख्याध्यापक यांचीच माहिती या ठिकाणी आपल्याला नमूद करून घ्यायची आहे। 1.19 मध्ये अकॅडमिक सेशन, शैक्षणिक सत्र केव्हा सुरू झालं ती डेट दिलेली आहे आणि त्या डेट मध्ये काही तफावत असू शकतात। त्या तफावती आपल्याला येत्या काळामध्ये दूर करायच्या आहेत। शाळा स्थापनेचं वर्ष, प्रायमरी केव्हा स्थापन झाली, उच्च प्राथमिक केव्हा स्थापन झाली, माध्यमिक उच्च माध्यमिक केव्हा स्थापन झाली किंवा शाळा केव्हा अपग्रेड झाली, ही सर्व माहिती आपल्याला व्हेरीफाय करायची आहे आणि यामध्ये जर बदल असेल तर काय करायचं हे मी आपणास या व्हिडिओच्या दरम्यान सांगणारच आहे। शाळेचं माध्यम सुद्धा आपल्याला अचूक तपासून घ्यायचं आहे। जर आपली शाळा मराठी माध्यमाची असेल आणि आपल्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश असेल तर मात्र आपल्याला फक्त मराठी माध्यम दाखवायचं आहे, सेमी इंग्लिश हे माध्यम नाही। आपल्या शाळेमध्ये खरोखरच जर दोन वेगळ्या माध्यम असतील, बांगला हिंदी असेल किंवा मराठी हिंदी असेल, सेपरेट दोन माध्यमांची जर आपल्याला मंजुरी असेल तरच इथे दोन माध्यम दाखवायचे आहेत, अदरवाइज एकच माध्यम दाखवायचं आहे। 1.2.4 मध्ये थोडा बदल झालेला आहे, यामध्ये सुद्धा काही काळानंतर बदल होणार आहे आणि इथे आपण प्राथमिक आणि उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक या स्तरावर ज्या भाषा विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा ज्या भाषांचा समावेश झालेला आहे त्या भाषांचा ग्रुप इथे दिलेला आहे। समजा मराठी माध्यमांची शाळा असेल तर 1 ते 4 ला मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय आपण कंपल्सरी त्यांना शिकवतो। 1 ते 5 ला मराठी, इंग्रजी आणि हिंदी शिकवतो। 1 ते 7 किंवा 1 ते 8 असेल तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे 3 विषय कंपल्सरी आहेत। अशाच पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात आणि त्या भाषांचे ग्रुप या ठिकाणी दिलेले आहेत। जर आपल्याला याबाबत कोणतीही अडचण येत असेल तर आपण तात्काळ कमेंट मध्ये ते नमूद करावं, त्याबाबतचं सोल्युशन आपणास देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। त्यानंतर आपली शाळा दिव्यांग आहे काय, जर आपल्या शाळेला दिव्यांग शाळा म्हणून मंजुरी प्राप्त असेल, मान्यता प्राप्त असेल तरच आपली शाळा दिव्यांग असणार आहे, अदरवाइज आपल्या शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थी आहेत म्हणून आपली शाळा दिव्यांग होणार नाही। त्यानंतर 1.26 आपली शाळा अल्पसंख्याक आहे काय, जर आपल्या संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाला असेल आणि शासनाकडून ती मान्यता प्राप्त झालेली असेल तर आपल्या संस्थेअंतर्गत जेवढ्या शाळा कार्यरत आहेत किंवा संस्थेने जेवढ्या शाळा नमूद केलेल्या आहेत मान्यता घेताना त्या सर्व शाळा अल्पसंख्याक स्वरूपाच्या असतील। परंतु मित्रांनो इथे या पेजवर एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल, इथे असलेली एकही माहिती आपण अपडेट करू शकत नाही, एकही माहितीमध्ये बदल करू शकत नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी मार्क कंप्लीट अशा पद्धतीचा एक टॅब आपल्याला पाहायला मिळेल आणि जेव्हा मार्क कंप्लीट आपण असं करू तेव्हा या पेजवर असलेली सर्वच्या सर्व माहिती ब्लॉक होईल, ती पुढे एडिट करता येणार नाही। परंतु एडिट करण्याची सुविधा अजूनही उपलब्ध आहे। यापैकी कोणत्याही पॉइंट मध्ये जर बदल करायचा असेल
असेल तर त्यातील बहुतेक पॉइंट्स हे आपल्याला लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी आणि युजर मॅनेजमेंट या ठिकाणी जाऊन चेंज करता येतील आणि ती माहिती कशी अपडेट करायची याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी शेअर केलेला होता. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे. आणि त्याही पलीकडे जर एखादी इन्फॉर्मेशन आपण तरी चेंज करू शकत नसाल तर मग आपल्याला तात्काळ डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर यांना उचित डॉक्युमेंट सह भेट द्यावी आणि ते ती माहिती आपल्याला बदलवून देतील. मित्रांनो, हा जो पेज आहे हा पेज आपल्या शाळेचा आरसा आहे आणि आपला आरसा जोपर्यंत स्वच्छ असणार नाही तोपर्यंत आपलं जे रिफ्लेक्शन आहे ते अचूक आणि स्पष्ट दिसणार नाही. आणि म्हणून या 1.1 to 1.26 यामध्ये असलेली प्रत्येक माहिती प्रत्येक पॉइंट 100% अचूक असणे आवश्यक आहे. आणि ही जबाबदारी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी या सर्वांची आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढच्या पॉइंट साठी मी परत नवीन व्हिडिओ तयार करणार आहे आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत माझी एकच विनंती आहे, आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. ही माहिती 100% अचूक आलीच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.